नरीन पिशोची आहे. माझे घरचे माणसं वारून जणी 40-50 वर्ष झाले. बोला. लई दिवस झाले माझ्या घरच्या माणसाला वाराला. मी लोकांच्या दारी कामधंदे करून खाऊ राहिली. ताट तांबे घासून घुसून काही काम करून राहिली. पण माझे कामधंद्याचे पैसे मालकाच्या हक्काची जागा मी विकली. या मानकाप्याच्या बॅग मध्ये टाकून दिली. माझ्या घरात दिवा लावला एक माणूस नाही. लोकांच्या घरून ताटभर भाकर येते तेवढी खाऊन घेते. कोणाचे दळण दाणं काही बी करत राहते. कोणाच्या मानकाप्याला काय शिलगवती बाई. मी काही नाही बापाचं नाव कमवासाठी निघली पण मा शरीर माती झाली. रोडवर बसली मी आता. जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पैसा आमच्या हक्काचा, पैसा आमच्या हक्काचा। जलील साहब तुम आगे बढ़ो। हाँ बोलो. हाँ देखा जलील साहब तुम आगे बढ़ो। आलो छोटू कमे. अरे महाराष्ट्राचा विधानसभा सुरू आहे. त्या विधानसभेपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. सगळ्यांचं एकच आहे. काय नाव आहे? हमने फोन करना थोड़ी रात में ऐसा ही नहीं. रात में आया वो, रात में का आया, जल्दी आया. दोपहर सुबह से तो न्यूज़ चालू हो गई थी सब.
असले, आम्ही या देशाच्या बाहेरच्या नाही म्हणून असा दुसरा भाव घेऊ नका. आमचे एक बंधू आहे मोकाशे, 5 वर्षाची अवघी 5 वर्षाची मुलगी होती. किशोरचे मोकाशे 5 वर्षाची मुलगी होती. 7 लाख रुपये त्यांच्या पतसंस्थेत अडकले होते. 7 लाख रुपये. किती? 7 लाख रुपये. ती 5 वर्षाची मुलगी जर तिच्या बापामध्ये 5-7 लाख रुपये असते तर त्या बापांनी कुठेतरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा इलाज केला असता. केला असता का नसता केला? पण पैसा अभावी ते लेकरू. काय मामला आहे? बाबा मी पैसे ठेवले होते 5,10,000. मी बकऱ्या वळते भैया, बकऱ्या वळून ठेवली. ती 15 वर्षाची कमाई होती माझ्यावाली. माझ्या बाबाने टेन्शन घेऊन सनी पॅरलेस झालं एका जाग्यावर आहे आमचे घरवाले. आता उदरनिर्वाह कसा होते? हा, घरचं काम कसं काय चालू आहे? घरचं काम काय आता बाबा घरी बसले, पॅरलेस झाले एका जाग्यावर आहे. मी बकऱ्या वळते. काय परत मिळाले असेल ना? नाही नाही 2 वर्षात जे नाही, जे काहीच दिलेलं नाही, केलं. काहीच नाही. 1 रुपया सुद्धा भेटला नाही अजून. 1 रुपया बी नाही भेटला अजून. 1 रुपया सुद्धा भेटला नाही. काय 1 रुपया. मांग काय आपली? हा, आपली मांग काय? डिमांड काय? आता मागणी काय आपली? मागणी आपला पैसा आपल्याला पाहिजे. काय नाव आपलं? परवीन मस्जिद का, कुठून आलात? उमरावती आलम पासकी. वाजवा महिलांचा जास्त पुरुष मंडळी, पुरुष मंडळी घाई हे नका. वाजवा 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 वाजवा. एक नंबर वाजवा, सगळे वाजवा. बजावा 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 बजावा. समोरच्या खिडकीतून अजून पोलीस आले नाही. बाहेर वाजवा 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 वाजवा. पैशाअभावी आमच्या हक्काचा पैसा आम्ही भीक नाही मागत. आमच्या हक्काच्या पैशाअभावी आतापर्यंत आमचे 75 ठेवीदार हे मरण पावले. ठीक आहे, 75 ठेवीदार मेले ठीक आहे, हरकत नाहीये. आम्ही भारताबाहेरचे नाहीये, आम्ही भारतातलेच आहे. तो अतिरेकी हल्ला कुठे झाला? अतिरेकी हल्ला पहलगामला अतिरेकी हल्ला झाला होता. आपले 10, 12, 15, 20 लोक जे मारले गेले. अहो सरकार काय तात्काळ त्यांच्या पाठीशी उभी राहिली की नाही? क्या कारण है? ये हमारे पैसे रखे हुए एफडी करी हुई है आदर्श बैंक में. तो हमारे माताजी के नाम पे रखे थे. माताजी ने रखे थे कि हमारे को बुढ़ापे में काम आएंगे. और उनकी बाद में रखने के बाद तबीयत भी खराब हो गई बहुत सारी. दवाखाने का भी काम पड़ा, मगर पैसे न मिलने के कारण उनका इंतकाल हो चुका है. तो अब वो तो नहीं रहे. अब उनके वारसदार हम सागर अग्रवाल उनके बेटे हैं. तो अपेक्षा थे? हाँ, कितने डिपॉजिट थे? और 1.5 लाख रुपए थे. 1.5 लाख रुपए कब करे थे? 2022 में. अभी तक कुछ उसका इंस्टॉलमेंट कुछ भी नहीं. अधिकारी भी सब सोए हुए हैं, कुछ ध्यान नहीं दे रहे हैं. ये इम्तियाज जैसे साहब ने बस थोड़ा बहुत ध्यान दे रहे हैं हमारी तरफ. बाकी तो कोई अधिकारी भी, कोई आमदार, कोई खासदार, कोई ध्यान नहीं दे रहा है. इससे पहले भी कई प्रोटेस्ट किया आप लोगों ने? इसके पहले भी बहुत सारी जगहों पे किया है. क्या क्या डिमांड क्या है? हमारे पैसे हमारे को मिलना चाहिए, यही मांग है हमारी. आपका नाम? सागर अग्रवाल. मामला है, क्यों आए हैं आज यहाँ पे? क्या डिमांड है आपकी? पैसों के वास्ते आए. तो बोलो ना साहब, जो भी है. 4 लाख है. कब करे थे डिपॉजिट? 2-3 साल हो गए ना. 2-3 साल हो गए. अब क्या क्या डिमांड क्या है आप लोगों की? क्या मांग क्या है आप? कोई पैसा हमारे हमको देना सरकार ने. आपको क्या लगता है इम्तियाज जलील ये जो कुछ कर रहे हैं इससे मिल जाएंगे पैसे आपको? ऐसा बोलते. कब तक डटे रहेंगे आप अपनी मांगों को लेकर? क्या करेंगे फिर आप? उसको इलाज नहीं है ना.
जब तक पैसे नहीं मिलते तब तक। हाँ फिर आपको, अरे मैंने तो 30 साल लोगों के बावड़े खोद के पैसे लाया भाई। अच्छा, बावड़े खोद के पैसे जमा करके और पैसे डाला मैंने। यानी आपकी 30 साल की मेहनत का पैसा इसमें अटके हुआ है। बिल्कुल 4 लाख रुपए। 4 लाख। तो अभी बीच में जो कोशिश हुई पिछले 2 साल में, तो उसमें कुछ भी नहीं मिला आपको। हाँ दे दो एक 10-10 हजार। अच्छा, 10-10 हजार दिए थे। उसके अलावा कुछ भी नहीं मिला। नहीं नहीं, क्या नाम है आपका? सरदार का पठाण। आदर्श म्हणजे पैसे कुटुंबाचे 2 लाख रुपये, पोरींचे नातीचे लग्न करायचे, सुनबाईचा हात मोडून जाय रे, माझा हात जाय रे, जखम होय रे, जखमाला पैसे नाही, तर आम्हाला पैसे पाहिजे. चोराचे हात भरून दिले, कैसे याज नाही, काही नाही. 2 वर्षापासून 10 वर्षापासून किती पैसे. 2 लाख डिपॉझिट केले होते. हा, याज बी नाही, असेल ना? काहीच नाही. 1 रुपया याज नाही भेटला आम्हाला. 10,000 रुपये काय दिलेले आहे ना? 1 रुपया बी झाला नाही आम्हाला. आम्ही तोंडावर सांगू त्याच्या आल्या घेणाराच्या बी ते बी. तर हे इम्तियाज जलीलने हे प्रकरण हातात घेतलेलं आहे. काय अपेक्षा आपल्याला? आता आमचे पैसे भेटले पाहिजे ना आम्हाला. नातीचे लग्न करायचे मला, घरचे वारून जायले, पोरं खाऊ घालत नाही. म्हणजे उदरनिर्वाह कसा होते मग? हं? आपला उदरनिर्वाह कसा होतोय? हे म्हणे आम्हाला टाका बँकेत पैसे, टाकून दिले आम्ही याजासाठी. भेटंबा पैरीचे लग्नायला पैसे, तर त्याने 1 रुपया आणून फेकला नाही. टाकले डुबवून गॅसला जाऊ हे करून तरी. माझं आमचं कसं व्हायचं? आम्हाला खायला पैसे नाही, दवाखान्याला पैसे नाही. मला दवाखान्याला पैसे पाहिजे. सरकारी दवाखान्यामध्ये कोणी येऊन राहिलं त्या हाताला, हे जखम आहे केवढी. तुमचे पैसे तर डिपॉझिट आहे सध्या. हां, काय वाटतं आता भेटेल का ते? हे असं पण माझं दिले पाहिजे ना. भेट्या का नाही भेट्या, आम्ही आता चक्र मारलो होता किती 2 वर्षापासून चक्र मारतो. पैसे आणखीन 200 रुपये भाडं लागतं. आता 200 रुपये भाडं खर्च निधी आलो. असे किती लोक आहेत तुमच्यासारखे? गंज आमच्या गावातले. कोणत्या गावातले? किशोर किशोर. कन्नड किशोर. आपलं नाव काय? हो का? निर्मलाबाई नारायण सपकाळे. निर्मलाबाई नारायण सपकाळे. पैसे आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. पैसे आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. कोण म्हणतो जात नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो जात नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. पैसे आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. पैसे आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. कोण म्हणतो जात नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. तुमचं आमचं नातं काय? इथून बोला. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी.
नरेन पिशोरची आहे. हाँ, माझे घरचे माणसं वारून सनी 40-50 वर्ष झाले. हाँ, बोला लई दिवस झाले माझ्या घरच्या माणसाला वाराला मी लोकांच्या दारी कामधंदे करून खाऊ राहिली. ताट तांबे घासून घुसून काही काम करून राहिली. पण माझे कामधंद्याचे पैसे मालकाच्या हक्काची जागा मी विकली. या मानकाप्याच्या बॅग मध्ये टाकून दिली. माझ्या घरात दिवा लावला एक माणूस नाही. लोकांच्या घरून ताटभर भाकर येते तेवढी खाऊन घेते. कोणाचे दळण दाणं काही बी करत राहते. कोणाच्या मानकाप्याला काय शिलगवती बाई. मी काही नाही बापाचं नाव कमवसाठी निघली पण मला शरीर माती झाली. रोडवर बसली मी आता. किती पैसे टाकले होते तुम्ही? म्या का 1.5 लाख टाकेले. 2 लाखाचा महिना वळेल येतो तसा तसाची तिथंच. काही परत मिळाले का? परत घेतले नाही. मी म्हणलं म्हातारपणाला काम येईन मला खर्चाला. ते मानकाप्याने मला घात करून टाकला सरा. पाठचा भाऊ मला एकच आहे. पोटी पुतण्या एकच आहे. पुतण्याचे बी घरात चोरी झाली. 4 दिवस झाले. लई कठीण दिवस आला मला. भाडकरी भाडे माग त्या घराचे. आता लोक भाडं नाही घेतलं बाई म्हणे आता भाडं देणं पडेल म्हणे तुला. आता माझ्या हाडाने काम होत नाही. भाडं कुठून काढून मी रोडवर बसली. आता मला खरंच नाही. संसारात डबा बी असला ते चालन मला. आता औषधाचा आता काही जिंदगी माझी खरी नाही. याला औषध सर खतम झालं माझं. पिसवाराचा नान धरून बसली मी मालकाचं नाव घेऊन. काही तप झाले माय किती काय. एकच पुतण्या आहे औक्षामध्ये. तो पुतण्या येतो जातो कधी कधी. त्या खाटला सोडतो माझ्याकडे येतो. घरी जातो. काल घरी आलता ते मी घरी नव्हती. स्वयंपाकात जायला होती. आज इथं ऐकायला भेटलं. ती इथं आली मी. काय अपेक्षा आहेत? अपेक्षा माझे पैसे मला द्यावा. मी भेटून जाईन ते बरं होईन. मला खायला काम येईन. भाडं द्यायला काम येईन. काय दुसरी अपेक्षा मला आता. आपलं नाव आहे? आपलं नाव सुभद्राबाई विष्णू राऊत. राहणार पिशोर आडणी गल्ली. इम्तियाज जलील जे करत आहेत त्यांनीच मला हाती काम घेतलं. ते मी इथलं आली. दळण दाणा करून पैसे टाकती येते इकडं भाडं करून. 12 महिने माझ्या हाताला जग नाही कामाला. काय करा ते विचार चालत नाही डोक्यात मा. आता काय संसार सरा बुडीस्त झाला माझ्या घराण्याचा. काय वाटते इम्तियाज जलील जे करत आहेत त्याच्याकडून काय न्याय मिळेल का? न्याय मिळायचं पाहिजे. माझा पैसा मला हक्काचा पाहिजे. थोडाफार खायला खर्चाला दुनियामध्ये काय भाऊ. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी बैठ जाइए. तुम आ जाओ तो बैठ जाओ. नीचे बैठ के पकड़ माइक कि मैं इसके ऊपर लगा डालो. तुम बैठ जाओ. सर्वप्रथम जे आपल्यापैकी आपल्या परिवारातले जे 75 ठेवीदार त्यांचा जीव गेलेला आहे त्यांच्या परिवाराला मी श्रद्धांजली अर्पित करतो.
आणि त्यांच्या परिवाराला मी स्वतः माफी मागतो, कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा आपण हे आदर्श घोटाळ्या संदर्भात एक आंदोलन उभा केलं होतं, तर माझी ही अपेक्षा अशीच होती की आपण काही महिन्यातच हे प्रकरण मार्गी काढू. आज 3 वर्ष झालेलं आहे. हे प्रकरण 2023 मध्ये बाहेर आला. त्याच्यानंतर जे कानूनी कारवाई आपल्याला करायला होती, पोलीस कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर MPID च्या मार्फत याच्या सगळे प्रॉपर्टीज विकून आपल्याला पैसे कशा मिळतील. ऑगस्ट 2024 ला वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय, DDR आणि नंतर मंत्रालय आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांच्या ऑफिसमध्ये वारंवार चक्र मारल्यानंतर ऑगस्ट 2024 ला MPID चं नोटिफिकेशन आला. त्याच्यानंतर कोर्टामध्ये ही सुनवाई सुरू आहे. आतापर्यंत कोर्टामध्ये 70 वेळा याची हिअरिंग झालेली आहे. या 2 वर्षामध्ये कोर्टामधले 5 जजेसचा ट्रान्सफर झाला. एक जज समोर पूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर तो आदेश देणार आणि त्याच वेळी आम्हाला सांगण्यात येतं की जजचं ट्रान्सफर झालेला आहे, आता नवीन जज येणार आहे. मग पुन्हा त्या नवीन जजच्या समोर सगळं प्रकरण मांडायचं. या 2 वर्षामध्ये खूप सारे जे छोटे ठेवीदार होते, 50,000 रुपयापर्यंत ज्यांच्या ठेवी होती आदर्शमध्ये, त्यांचे पैसे देण्यात आलेले आहे. पण 50,000 पेक्षा जास्त रुपये ज्यांचे अडकलेले आहे या आदर्श बँक मध्ये, ते पैसे कधी मिळणार? ते पैसे तुम्हाला त्याच वेळी मिळतील जेव्हा हे मानकापे, अदाने, ते सगळे डायरेक्टर्स, पतसंस्थेची प्रॉपर्टी, त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी, हे सगळी प्रॉपर्टी जेव्हा ऑक्शन होईल, लिलाव होईल, त्याच्यानंतर जे पैसा त्याच्यातून गोळा होईल, त्या पैशातून आपल्याला पैसे मिळणार आहे. दुसरा स्रोत काय आहे की जे कोट्यवधी रुपयांचा कर्ज या मानकापे आदर्श पतसंस्थेने लोकांना वाटलेला आहे आणि ते पैसे परतफेड करत नाही आहे, त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे. कारण जे पतसंस्थेचा पैसा जे आहे, जे लोकांनी कर्ज म्हणून घेतलेला आहे आणि परतफेड करत नाही, जोपर्यंत पैसा मिळणार नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत पैसा पोहोचू शकणार नाही. आता वारंवार आम्ही कृती समिती, आमची सगळी महिला मंडळी वारंवार DDR ऑफिस मध्ये जाऊन, बारिश आई भी तो किसी ने उठना नहीं है, सबको डट के बैठना है. DDR ऑफिस, कलेक्टर ऑफिस, वारंवार चक्रा मारून काय परिस्थिती आहे, कधी मिळणार आमचे पैसे, हेच प्रश्न गावामध्ये गेल्यानंतर
एक ठेवीदार दुसऱ्याला विचारतो, काही झालं का बाबा, मिळणार का, कधी मिळणार? चौकामध्ये बसताना हेच चर्चा व्हायची की मिळतील का आपले पैसे, मिळणार का आपले पैसे, मग मिळणार तर कधी मिळणार? तुम्ही उत्तर काय देत मला माहित नाही आहे, पण एकदा पुन्हा माझा उत्तर ऐकून घ्या. एक एक रुपया तुमच्या पर्यंत तुम्ही जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हे लढा आम्ही तसं सुरू ठेवणार आहे. याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो, याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो की आज एक मठाचे महाराज आमच्या सोबत बसलेले आहे. एक एक रुपया पायी पायी जमा करून त्यांनी आपला मठ एक मंदिर उभा करण्यासाठी ते पैसा उभा केला होता. 4.5 लाख रुपये ते आदर्श मध्ये ठेवले होते. या एका माणसाला बघायला येत नाही, डोळ्याने ते अंध, 2 लाख रुपये 3 लाख रुपये त्याचे कसं जीवन जगत असेल? काय प्रशासनाला, पोलिसांना, अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना काय माहित नाही आहे? 75 लोक जेव्हा 1.5 वर्षापूर्वी आपण इकट्ठा झालो होतो तर त्यावेळीचा आकडा होता 24 लोक मेले होते. आज 75 लोकांची हत्या झालेली आहे. हत्या आहे हे. आज आपण कलेक्टर साहेबांना जेव्हा काल आणि परवा आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की जे जे तहसीलदारकडे आपले विषय प्रलंबित आहे, ज्याच्यामुळे आपण पुढची कारवाई करू शकत नाही, ते सगळं तहसीलदारांना बोलवा. ग्रामीण पोलीस जेव्हा वसुली करण्यासाठी पोलिसांची मदत लागतं तर ग्रामीण पोलिसांची तक्रार हे आहे की आम्ही तुम्हाला पोलीस संरक्षण देऊ शकत नाही. आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की ग्रामीण पोलिसांचेही प्रतिनिधीला इथे बोलवा. 75 लोक मरणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. 75च्या ते 100 होण्यासाठी ते वाट बघत असेल, पण आज निर्णय कलेक्टर साहेबांचा भेटल्यानंतर काय होतील मला माहित नाही. पण आज 1 जुलै आहे. 31 जुलै, 1 महिन्याचा टाइम देत आहे महाराष्ट्र सरकारला. 31 जुलै पर्यंत याच्या बाबतीत कारवाई झाली नाही तर पुढचं आंदोलन जे आहे खूप उद्रेक होणार आहे. त्याच्यामध्ये उद्रेक होणार आहे. आता शांत काही थाली वाजवणार नाही. एका महिन्यानंतर तुमचे हे असतील आणि आमचा मुक्का असतील. किती वेळ थांबायचं, किती काळ थांबायचं? 90 वर्षाचे 80 वर्षाचे लोक काय वाट बघत आहे की नाही यांचा वाली कोणी नाही आहे, कोणीही यांच्या बाबतीत बोलणार नाही, लढणार नाही, मेले तर मरू द्या त्यांना. मला या गोष्टीचा अभिमान आहे. 2 दिवसापूर्वी काका आणि आमचे कृती समितीचे सगळे लोक होते. मी स्वतः कोर्टामध्ये गेलो एक निवेदन तयार करून आणि कोर्टामध्ये जजच्या समक्ष उभे राहून, कोर्टामध्ये उभे राहून मी त्या कोर्टाला हे सांगितलं की आज 3 वर्षामध्ये का असं होत आहे की प्रॉपर्टी आहे, इतकी प्रॉपर्टी आहे त्या मानकापेची की सरकारने निर्णय घेतला
तर 8 दिवसामध्ये ते प्रॉपर्टी ते विकू शकता, 10 दिवसामध्ये तुमचा पैसा तुम्हाला परत मिळू शकता. पण नाही, कोण बोलणार? विधानसभेमध्ये आलतू फालतू चर्चा सुरू आहे. हे लोकांची आठवण तुम्हाला फक्त निवडणुकीचा वेळ येईल. मग हे हिंदू, हे मुसलमान, हे दलित, हे मराठा, हे ब्राह्मण, हे ओबीसी हेच करायचं. माझ्यावरही कशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. मी माझा जेव्हा पराभव झाला होता खासदारकीचा नंतर आमदारकीचा, त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की हे पराभव झाला असेल, पण जोपर्यंत तुमचा पैसा मिळणार नाही तोपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आणि आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. हे खरी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये लोक माझ्याकडे येतात आणि विनंती करतात की साहेब, आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार? तुम्ही आमचाही लढा तुमच्या हातात घ्या. बघा, या शहरामध्ये अजंता कोऑपरेटिव्ह बँक चेअरमॅन साहेब बाहेर आलेले, मलकापूर बँकेचे चेअरमॅन बाहेर मस्त आरामची जिंदगी, या बीडच्या ते कुटे नावाचा हजारो कोटी रुपये खाऊन बसलेला आहे. काही दिवस जेलमध्ये होतं, नंतर बेलवर बाहेर आलेला आहे. तुम्हाला या गोष्टीचा आनंद असायला पाहिजे. या हरामखोरांनी सगळं प्रयत्न केले तर आम्ही त्याला बाहेर येऊ दिलं नाही. हे आताच आहे. काय त्यांनी प्रयत्न नाही केले? मोठे मोठे वकिलांना लावले की नाही, मला बाहेर पडायचं आहे, बाहेर यायचं आहे. अरे तू आज त्यांचे पैसे दे, उद्या मी तुला बाहेर काढतो. आता काही आकडे जे माझ्याकडे प्राप्त झालेले आहे, फक्त तुमच्या जानकारीसाठी हे सांगू इच्छितो की 25,000 रुपयापर्यंत जितके लोकांना पैसे देण्यात आलेले आहे ते 23,500 ठेवीदारांना, ज्यांच्या ठेवी 25,000 पर्यंत होता, त्यांना त्यांचे पैसे मिळालेले आहे. 25,000 ते 50,000 ज्यांची ठेवी होतं त्यांना 665 लोकांना त्यांचे पैसे मिळालेले आहे. 40,000 काही होते, 25,000, 40,000, 50,000. आता जे उरलेले आहे त्या उरलेल्यापैकी 1 लाख ते 3 लाख पर्यंत ज्यांची ठेवी आहे, हे किती आहे? ते जवळपास 3,000 ठेवीदार आहे. 2,977 ज्यांच्या ठेवी 1 लाख ते 3 लाख पर्यंत आहे. 3 लाख ते 5 लाख पर्यंत ज्यांचे पैसे आहे त्यांची संख्या आहे 1,287. 1,287. 5 लाख पर्यंत ज्यांचे पैसे अडकलेले आहे. आणि 5 लाख पेक्षा अधिक जे आहे ठेवीदार, त्याचा आकडा आहे 1,882. 1 कोटी पर्यंत ज्यांचे पैसे अडकलेले आहे ते 24 ठेवीदार आहे 1 कोटी पर्यंत. आणि 1 कोटीच्या पुढे ज्यांचे पैसे आहे त्याचा आकडा आहे
35 लोकांचे 1 कोटी रुपयाचे वरचे पैसे आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जे ठेवीदार आहे ते 1 लाख ते 3 लाख पर्यंतचे जे ठेवीदार आहे आणि त्याच्यानंतर 5 लाख पेक्षा अधिक ज्यांच्या ठेवी आहे त्यांचे पैसे अडकलेले आहेत. आता सिस्टम कसा चालतो, या मानकापेचे आदर्शचे 5 गाड्या होतं. जेव्हा ते केस रजिस्टर करण्यात आलं होतं पोलिसांनी ते सगळ्या गाड्या जप्त केले होते. फॉर्च्युनर सारखे गाडी मोठी मोठी मानकापे साहेब होते. त्याला वाटलं असेल कोण माझा काय वाकडा करणार, त्यांनी कधी भेटलेच नाही होते मला. तर त्या 5 गाड्या ते ताब्यात घेतल्यानंतर काही महिन्यातच त्याचा लिलाव झाला असतं तर कमीत कमी 1,30,00,000 रुपये त्याच्यातून आले असते आपल्याला. त्यावेळी त्याचा लिलाव झाला असतं तर. ते गाड्या कुठे आहे, DDR ला विचारलं, काकडे साहेबांना विचारलं तर कळतं. एक गाड़ी इधर है, एक गाड़ी उधर है, बाकी गाड़ियां किधर है. म्हणजे ते भंगारामध्ये ठेवलेली आहे ते गाड्या. ते पैसे आले असते 1 कोटी रुपया ही का होईना, आपण कमीत कमी किती लोकांना 1-1 लाख रुपया दिले असतं, त्याच्यामधून 100 लोकांना दिलं असतं. पण प्रक्रियामुळे ते सगळं गाड्या जे आहे ते भंगार मध्ये झालेले आहे. आता 30 लाख रुपये 40 लाख रुपये ही आता येणं शक्य नाही आहे त्या गाड्यांचं. आता आम्ही एक शिष्टमंडळ तुमच्यापैकीच एक 10 लोकांना, कारण आपले जे पोलीसवाले आहे ना त्यांनी सांगितलं, पोलीसवाल्यांनी मला सांगितलं की ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जसं झालं होतं तसं तर नाही होणार ना. इतकं पोलिसांनी मला फोन केलं आणि ते वारंवार एकच प्रश्न विचारत होते, ते विभागीय आयुक्त मध्ये जसं तुम्ही घुसले होते तसं तर काही करणार नाही ना. मी म्हटलं नाही करणार. त्यावेळी सुद्धा आम्ही जाणार नाही होतं, पण त्यावेळी एक विभागीय आयुक्त जे होते त्यांनी म्हटलं की मी माझ्या कॅबिनच्या बाहेर येणार नाही, फक्त 5 लोक या, मला भेटा आणि जा. मी म्हटलं तू का, तेरे अच्छे भी आएंगे बाहेर. आणि आपण 6-7 तास तिथे आंदोलन केले. आपल्यावर आसू गॅस सोडण्यात आलं होतं, लाठी चार्ज केले होतं पोलिसांनी. कशासाठी? हे लोक आपल्या हक्काचा पैसा मागण्यासाठी आले होते. तर कशाला तुम्ही. सर्वप्रथम मी आधी साहेबांची मनापासून माफी मागते आणि त्याचबरोबर आपण ह्याच ठिकाणी 17 जानेवारीला आपण या ठिकाणी उपोषण केलं होतं. आज तब्बल 1.5 वर्ष पूर्ण झालेले आहे. 3 वर्षापासून हे सरकार झोपलेलं होतं. आज या काही नांग्याच्या स्वरूपामध्ये आपण त्या सरकारला परत जागी राहण्यासाठी आपण आश्वासन दिलेलं आहे. आज मला हा प्रश्न पडतो की 100 कोटी मध्ये खासदार विकला जातो, 50 कोटी मध्ये आमदार विकला जातो, सर्वसामान्य व्यक्ती हा फुकट का जातो, कष्ट करणारा हा व्यक्ती का रोज मरतो. बँका तुम्ही खोलतात, घोटाळे तुम्ही करतात, ऑडिट डिपार्टमेंट तुम्ही लपून ठेवतात, भ्रष्टाचार करताना तुम्हाला एक सुद्धा सही लागत नाही. त्यावेळेस तो भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी तुम्हाला 50-50 सह्यांची गरज का पडते. आज कलेक्टर साहेबांना मला हा प्रश्न विचारायचा सगळ्यांच्या मार्फत, का साहेब गोरगरिबांचा मुलगा तुमच्यासारखा होऊ शकत नाही का? का गोरगरिबांचा मुलगा डॉक्टर, PSI, DCP, कलेक्टर, एखादा खासदार आमदार होऊ शकत नाही का? एखाद्या गोरगरिबांचा
गोरगरिबाची मुलगी आमदार होऊ शकत नाही का? का पल्लवी कातारेखाली खासदार होऊ शकत नाही का? कारण तुमच्यासारखे भ्रष्टाचार खुर्चीला चिटकले त्यामुळे. आज तुम्हाला ज्यावेळेस मतं लागतात त्यावेळेस तुम्ही धर्म पुढे आणतात, ज्यावेळेस तुम्ही हिंदू धर्म म्हणतात, ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगर बोलल्या जात नाही त्यावेळेस तुम्ही ट्रोल करतात. मग आज जेव्हा छत्रपती संभाजीनगर हे शहर घोटाळे वित्त का करत नाही, का बँकेचा घोटाळा लपवतात? आज आदर्श पण संस्था बँक एकटीच नाही, आदर्श पण संस्थेच्या बँकेमागे कित्येक घोटाळे झाले, कित्येक बँक लपवले गेले. आज मनकापेला 3 वर्षापासून जेलमध्ये गेलेला आहे, पण तो खरंच जेलमध्ये का? तो खरंच एकटाच घोटाळा केला का? त्याने घोटाळा त्याने नाही केला, घोटाळा तुम्ही केला. आज त्यावेळेस 3 वर्ष झाल्यानंतर सुद्धा मी ठराविक व्यक्तीला जाऊन हा प्रश्न विचारला, कारण माझ्यामध्ये हिंमत कोणी दिली असत तर साहेबांना दिली. आज मी संबंधित व्यक्तीला प्रश्न विचारला की तुम्ही ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीचं कर्तव्य काय हे विचारण्यासाठी ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस त्या व्यक्तीनं मला विचारलं तर एवढी हिंमत कुठून आली? ही हिंमत मला इंताजरी साहेबांमुळे आले. त्या वाघाची बछडी मी आज मी काली होती आणि उद्याही राहणार आहे. आम्ही मॅनेज होणार नाही साहेब, रक्ताचं पाणी पूर्ण करणार आणि व्यक्ती. आज किती लाचारी आणि लज्जास्पर्श गोष्टी आहे की वयाच्या 30 वर्ष संघर्ष करणाऱ्या व्यक्तीपासून तो वयाच्या 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत तुमच्या दारापुढे परत एकदा भीक मागासाठी यावं लागते. इथं आम्ही आरक्षण मागतोय, इथे का आम्ही कोणता टक्केवारी मागतोय, इथं आम्ही कोणत्या गोष्टीची काही मागणी करतोय? आम्ही फक्त इथं आमच्या पैशासाठी आलो. अहो साहेब, किती दिवस आम्ही दारापुढे पैशासाठी यायचं? किती दिवस आम्ही तुमच्या दारापुढे भीक मागायची? कलेक्टर साहेब सांगा जायचं म्हणजे शेवटची भीक मागून तुम्हाला आशीर्वाद द्यायचा का द्यायचा हा सुद्धा मला प्रश्न पडलेला आहे. आणि किती आश्चर्याची गोष्ट आहे, आपल्या छत्रपती संभाजीनगर उर्फ औरंगाबाद शहरामध्ये सगळे आमदार, खासदार, त्याचबरोबर इथले सचिव, उपमहापौर, महापौर सगळे हिंदू धर्माचे, तरी सुद्धा आज हिंदू धर्म नाचार झाला. तरी सुद्धा इतकी विकृती आलेली आहे की आपल्या स्वतःच्या पैशासाठी भीक मागावं लागते. आज हा व्यक्ती का मॅनेज झाला नाही? कारण त्यांनी कष्टाची जाणीव ठेवली म्हणून हा व्यक्ती मॅनेज झाला नाही. 100 कोटी आकडे किती लागतात माहित नाही मला, तेवढं दुर्दैवाने माझ्या आई वडिलांनी माझं शिक्षण पूर्ण केलं नाही. पण एकच सांगतो साहेब, ज्यावेळेस 1 लाखामधून 1 रुपया कमी होत होता, 1 लाखाची किंमत कमी होती, पण 1 रुपयाची किंमत कमी होत नाही. तो 1 रुपया आमच्या जवळ आहे, 1 रुपयाची आमच्या जवळ आहे. आज भले बोलून गेले आदर्शचा पैसा भेटत नाही. अरे कोण म्हणतो भेट नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत आदर्शाचे लग्न घेईन, जोपर्यंत माझे पाठीशी तोपर्यंत मी तरी मागणार नाही. दुर्दैव आहे 75 लोक आमच्याकडून चालले गेले, कुठं तरी त्यांनी हप्पी काढली, कुठं तरी आम्ही थोडं शांत होऊन गेलो होतो. म्हणून त्यामुळे मानसिक ताण आला. पैसा 1 रुपया असो का 50 लाख आलो असो, शेवटी हा पैसाच असतो. हा प्रत्येक गरीबाच्या कष्टाचा असतो आणि कष्टाच्या पैसे घेण्यासाठी दारोदारी बसावं लागते. हीच लज्जास्पर्श गोष्ट आहे. आणि मला हा सगळ्यात जास्त मोठा प्रश्न पडतो की इथं महिला आघाडीसाठी आमदार, खासदार महिला पुढे येतात, मग आज एक महिला आमदार, खासदार का आमच्या सोबत आली नाही? का आली नाही पुढं? ज्यावेळेस 300 रुपये घेऊन तुम्ही मतदानासाठी आम्हाला पुढे करताय, आज आम्हाला काय विचारत नाही का बाई तुझे पैसे निघाले नाही का? आज मला इथं प्रश्न पडला की आज आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आमदार, खासदार आहे का नाही? आमदार, खासदार नाही आपल्याकडे? मिळेल का? मिळेल का? मिळेल का? बघा, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीला सांगतो, आमच्या शहरातले आमदार, खासदार, सचिव, उपमहापौर, महापौर हे मेले. दुर्दैव आमचं हे मेले. कशासाठी? आम्हाला न्याय देण्यासाठी, स्वतःच्या खिसे भरण्यासाठी नाही, स्वतःचे खिसे भरण्यासाठी ते आज पण जिवंत आहे. इतकं दुर्दैव आहे. ठीक आहे, असो आई जगदंबेच्या आशीर्वादानं आणि विठ्ठलाच्या कृपेनं आज आपल्या इंताबेरी साहेब भेटले. त्यांना शेवट लोक साथ दिली आणि साहेबांनी मला शब्द दिला होता की जोपर्यंत पल्लवी तुझा 1 रुपया निघत नाही तोपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. आज मी प्रत्येक साहेबांना सगळ्यांसमोर एक शब्द देते, जोपर्यंत गोरगरिबांचा पैसा निघत नाही तोपर्यंत
तुमचं नाव काय? अरे तुमचं नाव काय? आमच्या सर्वांचं नाव इथे दिलेलंच आहे. म्हणजे कसं हे साहेब केस बुक करताना एकाच नावाने होईल, त्यांना हे त्रास नाही होणार वेगवेगळे नाव लिहायला. आज तर आमचे साहेब वकील दिसत आहेत, वकीलच आहेत, चूक नाहीये त्याच्यामध्ये. कारण की या न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे, पण किती ठेवा मलाच कळत नाही. आमची बाजू मांडा, आमची बाजू मांडा, आमची बाजू मांडा. कोणी वकील मांडायला तयार नव्हते त्यावेळेस. कोणी मांडली बाजू आपल्या हायकोर्टामध्ये, कोणी याचिका दाखल केली, कोण स्वतः वकील बनून लागले, ठेवीदारांच्या बाजूने कोणी न्याय हक्कासाठी आवाज दिला होता. कोर्टाच्या बाहेर मला आठवतं आम्ही कोर्टाच्या बाहेर आम्हाला रूमच्या बाहेर हाकलून दिलं होतं जज साहेबांनी. सगळे एवढे घुसले होते, आम्हाला काय कळतं त्याच्यात काय आहे काय नाही. फर्स्ट टाइम हायकोर्टामध्ये गेलो, माननीय साहेब आमचे ठेवीदारांची बाजू मांडत होते. फक्त आदर्शाची मांडत होते का? आदर्शाची बाजू मांडत होते का? सखल बँकेच्या, कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या, पतसंस्थेच्या सगळी महाराष्ट्र राज्याची बाजू मांडत होते साहेब. बाकीचे झोपलेले होते. साहेबांनी बाजू मांडल्यानंतर मान्य हायकोर्टाने काही आदेश काढले त्याच्यामध्ये, आणि ते आदेश सगळ्या कॉर्पोरेट सेक्शनमध्ये, पतसंस्थेमध्ये त्याचा तो फायदा झाला. NPID लागू होत होती का? आंदोलन क्रांती चौकून पोलीस मुख्यालयावर इकडं तिकडं सगळीकडे गेली होत होती. आता अडीकेट तोडून दुसरं मंत्रालय मंत्र्यांपर्यंत 10-20 पोलीसवाले. आपण काय ते सोडून देतो, इतिहास घडवला आपण. त्याच्यानंतर आपली बाजू होत होती. साहेबांनी सक्षमपणे न्यायालयामध्ये ती बाजू मांडली. फास्ट ट्रॅकवर NPIDचे प्रॉपर्ट्या डीजी ऑफिसला पाठवल्या. स्वतः साहेब तिथे गेले. हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त मी तुम्हाला आज साहेबांनी काळा कोट घातला म्हणून मला आठवलं म्हणून बोललो. तर साहेबांनी आपली ही बाजू तिथं एक वकील म्हणून मांडली. साहेब बरेचसे लोक म्हणतात की साहेब वकील आहे. साहेब वकील नाहीये, साहेब वकील पण आहे. साहेब एक चांगले पत्रकार आहे. साहेब एक चांगले राजकारणी आहे. साहेब एक चांगले भाऊ आहे. साहेब एक चांगला मुलगा आहे. साहेब एक चांगले वडील आहे. आज एवढ्या महिलांच्या मागे एक भाऊ उभा आहे. कुठे गेले हो लाडके भाऊ? कुठे गेले लाडके भाऊ? कुठे गेले? साहेब तुम्ही यायच्या पहिले मी एक विषय मांडला आमच्या ठेवीदारांना. चूक असेल बरोबर असेल नाहीये पत्रात घ्या, पण मी जे बोलतोय एकदम करेक्ट बोलतोय. साहेब आम्ही सगळेजण मिळून एकतर भारतीय जनता पक्षामध्ये जायचा विचार करतोय किंवा मग शिंदे सरकारमध्ये जायचा विचार करतोय. साहेब आता असा विचार का करताय म्हटल्यानंतर असं म्हणायला हरकत नाहीये साहेब की तिथे गेल्यानंतर कामं होतात. जसे आता खासदार गेले वगैरे 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 त्यांचे कामं झाले, तर साहेब आमचेही कामं होती. कारण की या जिल्ह्यामध्ये तुम्ही सोडून तर कोणी या ठेवीदारांचा विचार करण्यासाठी कोणी उभं नाहीये. राजकारण केलं इम्तियाज जलील साहेबांनी राजकारण केलं. खासदारकीसाठी 65,000 लोक ठेवीदार आपल्या साईडनी करण्यासाठी इम्तियाज जलील साहेबांनी हे राजकारण केलं. आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेचं बरोबर आहे. हे चालू होतं ना इलेक्शन मध्ये. झालं इलेक्शन संपलं. साहेबांनी आपली साथ सोडली का? सोडली का? आमदारकीचं इलेक्शन झालं. ठीक आहे, आपल्याला अपयश झालं. साहेब आपली बाजू मांडणारा माणूस जो विधानसभेत जायला पाहिजे होता तो काही कारणास्तव जाऊ नाही शकला. असं तरीही लोक म्हणत होते की यांना मतदान पाहिजे. त्याच्यानंतर साहेबांनी आपली साथ सोडली का?
सोडली का साहेबांनी साथ? साहेबांनी तेव्हाही साथ सोडली नाही, आजही सोडली नाही, याच्या नंतरही सोडली नाही. साहेबांजवळ बीडहून लोक येतात, मुंबईहून लोक येतात, अमरावतीहून लोक येतात, जळगावहून लोक येतात, धुळ्याहून लोक येतात, अहमदनगरहून लोक येतात, अहिल्यानगर अहमदनगरहून लोक येतात, शिर्डीहून लोक येतात, नाशिकहून लोक येतात. कशासाठी येतात की साहेब तुम्ही आदर्शाचा मुद्दा चालवला, तुम्ही आमचाही मुद्दा चालला. जिल्ह्यामधून लोक इथं गुजरातून आले होते, माझ्या समोर मी साक्षी कृष्ण भाऊ गुजरातून लोक आले होते की साहेब आमचा मुद्दा चालला. प्रामाणिकपणे साहेबांना त्या गोष्टीचं राजकारण नाही. माझ्या आदर्शाच्या ठेवीदारांचा जोपर्यंत एक एक रुपया निघत नाही तोपर्यंत मी दुसरा कोणताही मुद्दा हातात घेणार नाही हे साहेबांनी सांगितले होते. आणि साहेब आजही त्या गोष्टीवर सक्षम उभे आहेत. कोणी आलं कोणी गेलं, आपल्यातले पैसे घेऊन ठेवीदार कमी झाले, साहेब कमी झाले का हो? साहेब कमी झाले नाही. भले त्यांचं पद कमी झालं असेल, त्यांनी त्यांच्या खासदारकीचं पद झालं, आमदारकीचं पद झालं, पण साहेब तेच आहे ना. साहेबांना मी प्रत्येक वेळेस एक गोष्ट म्हणतो आणि आजही म्हणा की साहेब तुम्ही पद कमी केलं, वजन बी कमी केलं, ठीक आहे, पूर्ण झालेलं आहे. आपल्याला हे युद्ध जिंकण्यासाठी किती दिवस लागतील हे अजून तर आपल्याला कळालं नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की आमच्या जवळ युद्ध जिंकण्यासाठी महाभारत जसं जिंकलं पांडवांनी, पावर बैंक है ना, त्याला पूर्ण पाठिंबा श्रीकृष्णाचा होता. नहीं तो माइक आणि या 3 वर्षापासून आपल्याला हे लढाई जिंकण्यासाठी 3 वर्षापासून आपले श्रीकृष्ण संघर्ष आदर्श योद्धा माझे खासदार इतिहास जडेल साहेब हे एक सुदर्शन चक्र घेऊन सतत 3 वर्षापासून चक्र हलवत आहे. आणि या चक्राच्या आधारे आपण महाभारत नक्की जिंकणार म्हणजे जिंकणार. वाटतं का जिंकणार की नाही? कारण आपल्या माग कोणता देव आला नाही, कोणता भगवान आला नाही, पण एक मनुष्य रूपी ज्याला आपण महाभारतातले श्रीकृष्ण आहे की 5 पांडवांना सांगतात की लढाई युद्ध कसं जिंकायचं आहे, त्या पद्धतीनं आपण आपलं लढाई जिंकण्यासाठी वेळोवेळी खेड्यापाड्यातून येतोय आणि आपली लढाई जिंकण्यासाठी संघर्ष चालू ठेवलेला आहे. आता साहेबांनी जो चक्र फिरवलेला आहे, श्रीकृष्णाने 2 वेळा मोठे चक्राची त्याची गती मोठी केलेली होती. ते म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती, आणि दुसरा म्हणजे 3 जानेवारी 2024 असं धुळाचा कांड, बम ब्लास्ट हे जसे पाकिस्तानींनी भारतावर फेकले होते. पण हा भारत कधी हारणार नाही, हार पत्करणार नाही. कारण आमच्या या युद्धामध्ये श्रीकृष्ण उभा आहे चक्र घेऊन. तर आम्ही हीच अपेक्षा करतो आणि आपण मोठ्या संख्येनं संघटित राहतो. ही सर्वात आपली मोठी ताकद, आणि या ताकदी माग सर्वात मोठी ताकद ही श्रीकृष्णाची आहे आमच्यासाठी.
बाकीचे रावणाची फौज गेली बाजूला, कशी आहे रावणाची फौज बाजूला गेली आणि आमच्यासाठी पांडवासाठी श्रीकृष्ण जाऊन आले. तर मला हेच म्हणायचं आहे की आपण एकटे नाही हो, आपल्यासाठी श्रीकृष्ण तयार आहे. आणि जसा जसा रणनीती आखतात श्रीकृष्ण त्यानुसार आपली लढाई पूर्णतः यशस्वी होत चाललेली आहे आणि ती यशस्वी होणार. आणि या गोष्टीवरती सर्वांनी विश्वास ठेवावा. पैसा हा आपल्याला देणार आहे, एक एक पैसा मिळेपर्यंत साहेब हे आपल्याशी कटिबद्ध आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तसेच मी आता साहेबांना विनंती करतो बोलने दे. आता पुढील वेळेच्या नुसार आता साहेबांनाच विनंती करतो की साहेब पुढील नहीं, आता बोलने लगा बोलने लगा ये. अच्छा, आता आपल्याकडं मोठं यमिनी काय म्हणतात त्याला, यमिनी पदक, यामिनी पदक, यामिनी आपल्याकडे आलेले रागिनी पदक, बरोबर आहे. तर ती रागिनी आता आपलं राग किंवा द्वेष काढण्यासाठी तिच्या मनातलं काय आहे ते बोलण्यासाठी कशा पद्धतीने आपलं पैसा मिळावा यासाठी 2 शब्द ती आपलं मत व्यक्त करणार. या बाई पुढे ये. बरोबर सगळ्यांची शाळा बरोबर भरवता आणि तुम्हाला माहिती आहे साहेब कुठं लात मारल्यावर कुठून पाणी निघतं. काय विनाकारण आम्ही या भिंतीला धडका मारला तर काही होणार नाही आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला माहिती आहे की जर शेळ्या मेंढ्यांचं नेतृत्व करणारा वाघ असेल तर त्या शेळ्या मेंढ्या ही पाटकर साहेब आपण धनगर समाजातून येतो बरोबर आहे. शेळ्या मेंढ्यांचा जर नेतृत्व करणारा माणूस वाघ असेल तर त्या शेळ्या मेंढ्या ही वाघ झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे आम्ही टाकून दिलेलं आहे. मी बोलायला माझ्याजवळ भरपूर काही आहे पण वेळ कमी आहे. मी या वेळेचं भान ठेवतो. माननीय विटोरे काका आमचे एक सर्व्हिसमॅन, सॉरी इम्तियाज जलील साहेब आमचे एक सर्व्हिसमॅन. साहेब इथं सगळ्यांचं नाव इम्तियाज जलील आहे बघा. तुमचं नाव काय? हात वर करून सांगा तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? यस, म्हणजे कसं आहे जास्त नाव लिहायची गरज नाही पडणार या फेअर मध्ये. असो मी माझे 2 शब्द संपवतो आणि संपवण्यापूर्वी एकच शब्द सांगतो की आम्हाला आमच्याकडं पत्रकार बंधूंनो तुम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे, दाखवलेलं आहे, सत्य गोष्ट दाखवलेली आहे. आमच्याकडे हारायला काही नाहीये. शेवटची बाजी आहे, शेवटची बाजी आम्ही जानकी बाजी लावून खेळणार आहे. आम्ही मार खायला घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही, कारण की आम्ही असेच साठवलेलो आहे. म्हणून मी म्हणतो की आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने आपल्याला जी दिशा दिली जाईल त्या दिशेने आपल्याला चालायचंय आणि कोणालाही घाबरायचं नाही. आपण आपला हक्क मागतोय. संविधानाने आपल्याला आपला हक्क मागण्यासाठी एक जागा निर्माण करून दिलेली आहे. एक चांगला माणूस आपल्याला नेता निर्माण करून दिलेला आहे आणि तो माणूस आपल्या पाठीशी. बरेचसे लोक म्हणत होते आमच्या असं नाही आपण टेंट आलेगे टेंट काय करतात टेंट आलो. आमचे पैसे मारण्याचे आमचे पैसे आले ना आम्ही या कलेक्टर ऑफिसला मोठा टेंट फ्री देऊ टाकू. देऊ का नाही देऊ? फक्त तेवढे पैसे होते. आम्हाला ना पाऊस थांबू शकत ना वारा थांबू शकत. मी पोलीस प्रशासनाला चॅलेंज नाही करत कारण की ते आमचेच आहे. सरकार हमसे डरती है, और सरकार हमसे डरती है, और सरकार हमसे डरती है. म्हणून पोलीस काही वेगळे नाही, तेही आपलेच बंधू आहे. आपल्याला साहेब जी दिशा देतील त्या दिशेने आपण सक्षमपणे उभं राहायचंय, घाबरायचं नाही. साहेब आपल्याकडे आज 91 वर्षाचा एक जवान आहे बघ का. 91 इयर्स पर्यंतचे आपल्याकडं जमीदार आहे. आता काय 100 वर्ष होईपर्यंत वाट नका बघायला लावू.
विनंती आहे की आता 91 झालेले 92च्या आतच आम्हाला आमचे पैसे मिळून द्या. धन्यवाद. 2 शब्द संपवतो. हे श्रीनिवास कोतला भाऊ यांची मिसेस आहे आणि श्रीनिवास कोतला साहेब हे लढता लढता वीरमरण आलं त्यांना. त्याकरता सुद्धा साहेबांनी आणि आम्ही कृती समितीने त्यांच्याकरता भरपूर मदत केलेली आहे. एमजीएम मध्ये जाऊन स्वतः साहेब त्यांची पाहणी केली. साहेब त्यांच्याशी बोलण्याकरता गेले. पण ज्यावेळेस श्रीनिवास कोतला भाऊ ज्यावेळेस साहेब आले तर श्रीनिवास कोतला भाऊ असा थरथर कापत होता की साहेब आले माझ्याजवळ. परंतु नंतर त्यांनी काही एक दिवसानंतर 2 दिवसानंतर त्यांना वीरमरण प्राप्त झालं आणि त्यांच्या मिसेस कोतला भाभी आता त्यांच्या मनातलं काय जे 2 शब्द आहे ते सांगतो. माझं दुसरं काही म्हणणं नाही. सगळेच गरीब तुकडे यांनी काही म्हणत नाही. मलाच पैसे मिळाले पाहिजे. सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजे. कितीतरी लोकांनी आत्महत्या केली खेड्यापाड्यातून केली. माझ्या वडिलासारखे माझ्या भावासारखे होते. मी काय म्हणते की आमच्या घरचे म्हणत होते मी पैसे कुठंच जात नाही. आपले भाऊच नाव घेत होते की जे भैया आपले को पैसा देणार नाही जाईंगा. पण कसं झालं. पण आता त्या माणसाला मला तरी वाटतं की दानव सगळ्या नारी शक्ती जागृत सदा जितका नाही बाहेर आणि सगळ्या महिला त्याला हिंजा धरून त्याला आपटू त्याला सांगू की आमचे सगळ्यांचे पैसे तू दे. मला एवढी पैशाची गरज आहे. मी एवढी मारवाडी पण मी मारवाडी बाईच्या घरी पोळ्या करायला जाते. माझी एवढी पैशाची टेन्शन आहे मला की बोलता बोलता सुद्धा कधी कधी चक्कर येतात. भजनामध्ये सुद्धा कधी कधी मला चक्कर येतात. बायका म्हणतो बाई तुम्ही आता चांगले भजन म्हणत होते तुम्हाला आता कसं काय एवढे कसं झालं. माझे माणूस या पैशाच्या यांनी मेले. माझे माणूस टेन्शन घेऊन सगळ्यांना म्हणत होते टेन्शन घेऊ नका पैसे मिळतील. आमचे काही भाऊ बंधू हरिओमचे गुरुओमचे पण इथं आलेले तुपे वगैरे शिरसाट पण त्यांनी एवढं टेन्शन घेतलं पैशाचं की ते पुढेच गेले. म्हणून माझी एवढी हात जोडून नम्र विनंती आहे की सगळ्या गोरगरिबांना सगळ्यांना आम्हाला आमच्या हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे. हक्काचे पैसे मिळालेच पाहिजे. या ताईचं खरंच खूप दुःख आहे. मागं आपण 16 सप्टेंबरला जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या वेळेस यांचे मिस्टर आलेले होते आणि साहेब मला आठवतं की दिलीप वळसे पाटलाला तुम्ही सांगितलं होतं की 1 रुपया सुद्धा एमजीएम मध्ये तुम्ही फोन केला होता. दिलीप वळसे पाटला तुम्ही सांगितलं की एमजीएम मध्ये आत्ताच फोन करा आणि त्याचा 1 रुपया सुद्धा घेऊ नका. त्या क्षणी मी तुमच्या सोबत होतो. आपण जेव्हा शिष्टमंडळामध्ये आत गेलो होतो त्या क्षणी दिलीप वळसे पाटलांनी फोन केला आणि त्यांचा पूर्ण खर्च 1 रुपया खर्च मी घेतला आहे. त्याला मी साक्षीदार आहे. ही ताकद आहे साहेबांची. या आंदोलनास्थळी आपल्याला पाठिंबा देणारे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेता समीर भाऊ बिल्डर हे सुद्धा आले. त्यांचं टाळ्यातून आपण एकदा जोरदार स्वागत करूया. त्यांच्यासोबत आपल्यासाठी लढूया. साहेबांच्या खांद्याला खांदा लावून देण्यासाठी या आंदोलनासाठी उपस्थित आमचे मित्र वाजिद भैया हे नगरसेवक हे सुद्धा आपल्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उठवले. त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. त्याचबरोबर लढवया नेता ज्यांचा आपण लढवया नेता म्हणून समजतो काकासाहेब मोरे आमचे बंधू हे सुद्धा नगरसेवक आले. त्यांचं सुद्धा आपण माफ करा पूर्ण नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं नाव मला माहिती. सगळ्यांचे एका जोरदार आपण टाळ्याने स्वागत करूया. धन्यवाद. त्यानंतर सर्वांचं तुमच्या जोडी साहेबांनी सर्वांचं टाळ्यातून एका जोरदार स्वागत करूया. यानंतर साहेबांना विनंती करतो की आपण गजेंद्र भाऊ वर्ष करतो. आजच्या स्थायी आंदोलनाचे सर्वोच्च आदरणीय खासदार उद्धव साहेब आजच्या सर्व आदर्श पक्षश्रेष्ठीचे ठेवीदार माझ्या बंधूंनो माझ्या भगिनींनो आपण 3 वर्षापासून या आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत. तरी किशोर आदर्श बँकेमध्ये
मध्ये 6 गुंठे वावरकून मी आदर्श पतसंस्थेत 3 लाख रुपये टाकले. मला माझा पुढा व्यवसाय चालू राहण्यासाठी मी आधार म्हणून मी 3 लाख रुपये आदर्श बँकेत टाकले. कारण ते मला व्याज आहे. या व्याजावर माझं सर्व काही टाकत नाही. कारण माझं मेस सर्व टाकत नाही. मी साहेबाला विनंती करतो, साहेब लवकरच्या लवकर सरकारला विनंती करून आपण सर्व घरांचे ठेवीदारांचे माहीत पैसे नाही, सर्व ठेवीदार बांधवांचे पैसे मिळवून द्या. हेच मी तुमचा आभारी राहील. कारण सैन्याच्या मुद्द्याबद्दल साहेबांनी सांगितलं, मोकाशे तू 2 शब्द बोल ना. मला साहेबांचा आभार आहे. कारण साहेब 100% आपले पैसे मिळवून देतील आणि ठेवीदाराला सहकार्य करतील. मी साहेबाला विनंती करतो, साहेब आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात असा नेता नाहीये, असा नेता फक्त मुद्दा जमीन साहेबच आहे. कारण 2 आमदार आपल्या संघटनेमध्ये 9 आमदार आहे. एक आमदार सुद्धा आपल्या समोर आला नाही. तर साहेबांचे मी आभार मानतो. साहेब मजेच पैसे नाही, सर्व ठेवीदारांचे पैसे काढून द्या आणि तुमचे कायमचे गुण घेऊन व्यक्त करू. साहेब बोलतो मी दाखवेल गेला नाही. मी तुमचे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद साहेब, तू मागे बढ़ो. जय हिंद साहेब, तू मागे बढ़ो. कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही. संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता तर आमची थाळी आहे आणि चमचे आहे, पण पुढे आमचे ताट आणि तुमची ताट राहिले सर. हे शब्द त्यांना ऐकू येत नाही का? सगळं काही ऐकू येत असून एका मोठ्या बाहेरची भूमिका हे शासन करत आहे. याचा उलट एखाद्याची चोरी, एखाद्याचा मर्डर जर झाला तर हे लोक जो गुन्हेगार आहे तो तर सोडून देतात, पण एका देवपारा द्यावर केस करतात. मग त्यांना त्यावेळेस त्यांची पेशंटची असते. आता कुठे गेली यांची कार्यक्षमता? सगळ्याचं राजकारण झालेलं आहे सगळं. एवढ्या गोरगरिबाचे पैसे खाऊन सुद्धा त्यांना ऐकू येत नाही का? ही बात आपली मुंबईच का दिल्लीपर्यंत ही बात गेलेली आहे. तरीही कोणाला याची घेणं देणं नाही का? सगळे ढांटे झाले, खाऊन मेंढे झाले. हे यांच्यामध्ये खाण्याची क्षमता आहे. यामुळे मागच्या पहिला घोटाळा झाला. आयोजकाची परमिशन घेऊन मी तुमची पासून सुरुवातीला आपल्या आदर्श बँकेचा घोटाळा झाला. सर्वजण जागे झाले. मला फोटो काढायची हे नाही. सर्व लोक जागृत झाले आणि ते एक व्यक्ती, मी काही नावनिशा त्याची घेत नाही, त्यांच्याकडे गेलो साहेब आम्ही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या उद्या, मी तुमचा प्रश्न मार्गी लावतो. अहो रात्रीतून असं राजकारण फिरलं. तुम्ही का मला हे पैसे विचारून ठेवले होते? अहो हे रात्रीतून भामटे मॅनेज झाले हे लोक. आपल्या साहेबाला मॅनेज होता येत नव्हतं का? पण झाले नाही. हा एक नियम येता असा आहे की जो मॅनेज झाला नाही, मोडेल पण वाचणार नाही, अशी भूमिका जर असेल आज एवढी जनता तळमळीनं आलेली आहे, तळमळीनं आलेली आहे. काही माय बहिणी घरच्या लेकरांचं, घरच्या नवऱ्यांचं स्वयंपाक करणं सोडून देतात. केवळ फक्त पैसा मिळावा हा त्यांचा उद्देश आहे. अहो हा तळतळ केव्हा फेडणार? हा मान काप्या केव्हा फेडणार? काही फेडत नाही. ही सजा कमी आहे त्याला. त्याला तर असं मग चौकात आणून बांधून तुम भी हो अच्छा है, जबरदस्त समज आहे का?
पण आता काय करायचंय आपल्याला संयमाने साहेबांच्या मार्गदर्शनाने आपल्याला शांत मूल्य आणि आपली जी संस्कृती आहे ती दाखवून आपण आपला पैसा काढण्याचा प्रयत्न करू. बोलण्यासाठी फार आहे अनेक बोलणारे वक्ते आहेत म्हणून मी आता माझे 2 शब्द भाषण सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी बैठ जाइए. तुम आ जाओ तो बैठ जाओ. नीचे बैठ के पकड़ माइक कि मैं इसके ऊपर लगा डालो. तुम बैठ जाओ. काट रहे चला. काय आहे की मागच्या 3 वर्षापासून आम्ही हे लढाई लढत आहे आदर्श ठेवीदारांच्या बाबतीत. मला या गोष्टीचा आनंद आहे की जे छोटे ठेवीदार होते त्यांना सगळ्यांना 50,000 रुपयेपर्यंत ज्यांचे पैसे होते ते सगळे पैसे त्यांना परत करण्यात आलेलं आहे. पण जे 50,000पेक्षा जास्त ठेवीदार आहे ज्यांचे पैसे अडकलेले आहे त्यांचीही खूप मोठी संख्या आहे. मागच्या 2 वर्षामध्ये आमचे जे प्रयत्न सुरू आहे आम्हाला असं वाटतं की प्रशासन धीमी गतीने हे सगळं कारवाई करत आहे म्हणून यांचा पैसा मिळत नाही आहे. म्हणून आज सरकारला जे आज झोपलेली आहे असं वाटत आहे कारण हे सगळे लोक गोरगरीब आहे त्यांचा पैसा लवकरात लवकर मिळावा या कारणाने आम्ही जिल्हाधिकारी ऑफिस समोर आलेले आहे. सगळ्यांना थाली आणि चमचा घेऊन आणायला सांगितलं होतं. याचं कारण एक आहे की झोपलेली सरकारला आपल्याला उठवायचं आहे, झोपलेल्या प्रशासनाला आपल्याला उठवायचं आहे आणि हे गोरगरीब लोकांचा पैसा
लवकरात लवकर कशा मिळतील यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की एक संयमाचीही एक मर्यादा असतं की आम्ही किती महिने किती वर्ष याच्यासाठी लढणार आहे. मागच्या 2 वर्षामध्ये 75 ठेवीदार जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे असं सांगण्यात येतं. मला हे सांगायचे आहे त्यांचा मृत्यू झालेला नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. आणि हे हत्या करणारे हे सरकारमध्ये बसलेले जे नेते आहे, प्रशासन आहे, हे सगळ्यांच्या संयमताने हे सगळं झालेलं आहे. खऱ्या अर्थाने हे सगळे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारीत गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि हत्येचा केस त्यांच्यावर रजिस्टर करायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं. हिंदी में बता दीजिए. हिंदी. देखिए, उनके लिए यहाँ पर पुकारा है. पिछले 3 साल से हमारी ये लड़ाई जारी है. इस 3 सालों के अंदर जो छोटे ठेवीदार थे जिनका 50,000 रुपये तक का पैसा अटका हुआ था, वो पैसा उन्हें मिल चुका है. लेकिन 50,000 के ऊपर ऐसे कई ठेवीदार हैं जिनका 1 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 1 करोड़ और 1 करोड़ से भी ज़्यादा का पैसा फंसा हुआ है. तो हम सरकार से यही अनुरोध कर रहे हैं कि आप जल्द से जल्द इनका पैसा कैसे दे सकते हैं. हमने तमाम ठेवीदारों को जो छोटे छोटे गांव से आने वाले, आप इनको देखेंगे तो मेजॉरिटी जो है वो 70 साल से ऊपर के ठेवीदार है. और यही वजह है कि ये लड़ाई लड़ते लड़ते 75 लोग मर चुके हैं, अपनी जान दे चुके हैं. मैं ये मानकर चलता हूँ ये मरे नहीं है, इन्हें मारा गया है, इनकी हत्या हुई है. और इस हत्या के दोषी जो है वो सरकार में बैठे हुए लोग हैं, उनके ऊपर हत्या का मामला दर्ज होना चाहिए. आज हम जिलाधिकारी साहब को निवेदन देने वाले हैं. जो अधिकारी काम में दिरंगाई बरत रहे हैं, चाहे वो तहसीलदार हो, मंडल अधिकारी हो, DDR ऑफिस हो, इन सब का जवाब आज हम मांगेंगे इसमें. वरना ये आंदोलन किस दिशा के अंदर जाएगा आप इसका अंदाज़ा भी नहीं लगा सकते हैं, क्योंकि ये लोग वैसे ही मर चुके हैं. अब इन्हें और कितना मारेंगे उसमें. अगर सही तरीके से, सीधे तरीके से ये नहीं मानेंगे तो ये आंदोलन की दिशा हम किस लेवल के ऊपर लेके जाएंगे, शायद सरकार को, प्रशासन को इसका अंदाजा भी नहीं है. आंदोलन में थाली बजाओ. आंदोलन थाली हमने सबसे कहा था कि थाली चमचा लेकर आओ. उसकी वजह यह है कि जब कोई गहरी नींद में सो रहा है तो उसको सिर्फ हिलाने से नहीं हिलता है, उसके कान के ऊपर है तो आवाज़ बजनी चाहिए. तो वो आवाज़ बजाने के लिए यहाँ पर जितनी भी महिलाएं, पुरुष यहाँ पर आए हैं, सब अपने थाली चमचा लेकर आए हैं. और उसका मकसद यही है कि सोती हुई सरकार, सोते हुए प्रशासन को जगाना है. प्रॉपर्टी बिकने में क्यों देरी हो रही, क्यों बेचे नहीं जा रहा है, क्या प्रॉब्लम है? देखिए, सारी बेईमानी नीचे से ऊपर तक भरी हुई है. वो लोगों को लगा कि हम इनका पैसा खा लेंगे, इनके तरफ से लड़ने वाला कौन है करके, इसमें कितना लड़ेंगे, ये इनकी कितनी हिम्मत है, ताकत है करके बड़े बड़े अधिकारियों के सामने जाने की. इसमें तो ये कहीं ना कहीं से कोशिश कर रहे हैं कि बड़ी बड़ी जो प्रॉपर्टीज़ है उसका ऑक्शन ना हो. और जब तक ये प्रॉपर्टीज़ का ऑक्शन नहीं होगा तो इनका पैसा वापस मिलेगा नहीं है. इसमें वो प्रोसेस क्यों कंप्लीट नहीं किया जा रहा है, ये सवाल हम सरकार से पूछने के लिए आए हैं. चलेगा आंदोलन? देखिए, अभी जाएंगे जिलाधिकारी के पास जाएंगे. अगर वो उठ गए होंगे नींद से, पूरे अधिकारी आ गए होंगे नींद से उठ के, तो फिर जाएंगे, उनके साथ चर्चा करेंगे और फिर आएंगे. उसके बाद जो भी सुनवाई तो होंगी साहब. आप जनता की ताकत क्या होती है उसका अंदाजा नहीं है शायद आपको. सर पिछले हफ्ते में 6 सांसद उभा ठाके. चलिए साहब, ये आंदोलन का आदर्श. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.